रसिक हो नमस्कार. आजच्या मैफिलीत आपण उमा काकूच्या गोष्टी या कथामालिकेतील पुढची कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे घडी. चला तर ऐकूया श्री स्वानंद जोशी लिखित कथा घडी. नवरात्र सुरू होतं. ललिता पंचमीच्या पूजेला वंस आल्या. छान पूजा झाली. 48 अनारशांचा नैवेद्य दाखवून झाला. संध्याकाळी आळीतल्या बायका हळदी कुंकू घेऊन गेल्या. रात्री आरत्या भजन असं जागरण झालं. वर्षाचा एक मुख्य सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी मी नि वंस वाती वळत बसलो होतो. तेवढ्यात म्हणाल्या, वहिनी, दादाला बोलणार नसलीस तर एक सांगू. मी कधी आपले विषय बोलले का हो यांच्याशी? बोला काय ते. हो, तू नाहीच बोलायचीस, पण तरी गो, दादाला कळलं तर बडबडेल. एवढं काय आहे वंस? सांगते. यांच्या इंग्रज अधिकाऱ्यांची बऱ्याच ओळखी. खरं म्हणजे साहेब निघाला माघारी, पण अजून 2-1 वर्ष तळ ठोकेलच इथे. तर अशाच एका साहेबाने मेजवानी ठेवलेली. आमच्या यांची जमिनीची कामं पटापट करून देतात हे गोरे साहेब. मग काय, गेलेलो जेवायला. आमच्यासाठी आपल्या पद्धतीचं होतं हो सगळं. जेवण झाल्यावर आम्ही बायका बसलो गप्पा मारीत नि पुरुष पत्त्यात शिरले. पण झालं काय? अगो सांगते. ती एक मड्डम आहे गोरी. तिने जाम आग्रह केला मला तिच्यासारखा झगा घालायचा. मागे आमच्याकडे आलेली तेव्हा 9वारी लुगडं मी स्वतः नेसवलं होतं तिला. तेच अंगाशी आलं माझ्या. मग खरंच झगा घातलात की काय वंस? होय तर काय, ऐकायलाच तयार नाही मुळी. मग घातला झगा. इतकं मस्त वाटलं ना. त्या क्षणी वाटलं एखादा दांडका छडी म्हणून उचलावा आणि परीसारखं फिरावं. पण म्हंटल मरू दे. हे बाहेर बसलेले 2 मिनिटं कसा बसा ठेवला आणि आले हो परत 5 वारीत. काय सांगता काय वंस? स्वप्नात सुद्धा मी हा विचार करू शकत नाही नि तुम्ही चक्क प्रत्यक्षात करून दाखवलं. मग काय, इथे पावसेत राहून नसतं हो जमलं. पण आमच्या श्रीवर्धनास बरी मोकळीक आहे आणि अलिबागेच्या ख्रिस्ती लोकांची उठबस असल्यामुळे केला मी धीर. पण हो, लक्षात असू दे, दादापर्यंत ही गोष्ट गेली तर तुझे रव्याचे लाडू बिघडतील, सुधारस कडू होईल, अनारसे हसतील. लक्षात ठेव. हो, मी नाही हो बोलायची यांच्याजवळ. उगाच कशाला लाडू बिघडायला कारण उत्पन्न करू. ते जाऊ दे. मला सांग, तुझी मजल 5 वारीपर्यंत तरी जाईल काय गो? खरं सांगू, मला ना मनापासून वाटतं की एकदा 5 वारी नेसून बघावी. मुंबईत बघितलंय ना मी. अशा नुसत्या झपाझप चालतात बायका. पण परत ही 9 वारीच बरी वाटते. जळलं मेलं लक्षणते. मला वाटलं देवळात महालक्ष्मीला येशील माझ्या बरोबर 5 वारी नेसून. ही बघ, मी घेऊन आले येताना. काय सांगता काय? यांना विचारून बघते. कल्याण, आमचे भ्राताश्री का परवानगी देणार आहेत? विसर तू वहिनी. डोक्यात हे 5 वारीचं खूळ वंसांनी भरवून दिलं खरं. रात्री जेवण झाल्यावर विषय काढलाच यांच्याशी. उद्या महालक्ष्मी. वंसानी मी सकाळपासून देवळात जाऊ. शाळा सुटली की मुलं येतील परस्पर. तुमचा डबा ना? हो. नाही म्हणजे ते आपलं काय, उद्याची तयारी करत होते तर वंस म्हणाल्या, उद्या देवळात जाताना 5 वारी नेस. मी म्हंटल हे काही परवानगी द्यायचे नाहीत. नसता अगोचरपणा. वंसांचं ठीक आहे, शहरी भागात राहतात, कुणी बोलणार नाही. पण इथे खोताची बायको 5 वारी नेसू लागली तर गावातल्या बायका हसतील. छे, काहीतरीच वंसांचं. तूच बोलणार आहेस का सगळं? मुळात मला विचारायचं काही कारण नाही. पण आई तात्यांना सगळं विचारून करायचीस
तशीच तू परवानग्या काढतेस म्हणून सांगतो. दिवस बदलतायत. कचेरीच्या कामांना चिपळूण रत्नागिरी जातो तेव्हा वाटतं काय काय बदलणारे देव जाणे. साहेब जातोय खरा, पण इथल्या मातीत नवी बियाणी रुजवून जायचा तो. असो, आज मुद्दा नुसता पाचवारीचा आहे आणि तू विचारायला आलीस म्हणून सांगतो. काळानुसार बदल अपेक्षित असतात, पण काही वेळा सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. इथे जरी तू घरची सून असलीस तरी लोक तुला खोतीण म्हणतात. मुंबईतलं बघून इकडेही जेवणात, कपड्यात, आचरणात बदल होऊ लागलेत. जरा विचार कर. गावात आज एकही पाचवारी नेसणारी बाई नाही. उद्या जर तू पाचवारी नेसून गेलीस तर चर्चा होईल आणि पुढे दुसऱ्यांना हवं तसं वागायला मुभा. या सगळ्याची सुरुवात उमेने केली हे मला ऐकायचं नाही. आणि काय? डोळे पुशीत मी विचारलं. तू नऊवारीतच सुंदर दिसतेस. घरंदाजपणा आहे या नऊवारीत. हौस म्हणून खुशाल नेस घरात एखाद दिवस, पण उद्या देवळात महालक्ष्मीला नको. देवळातल्या महालक्ष्मीसारखी खोताची उमा नऊवारीतच शोभून दिसते. हे पुढे आणखी काही बोलत होते, पण मला ऐकू कुठे येत होतं. तू नऊवारीत सुंदर दिसतेस हे वाक्य ऐकून जागच्या जागी गोठून गेले. नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोडलं असा तो आमचा काळ. चार चौघात बोलायचं नाही, एकमेकांकडे बघायचं नाही, किती नि काय काय. पण तरी या सगळ्यात मी भाग्यवान होते. देवासारखे सासू सासरे नि ते गेल्यावर त्या काळीही समजून घेणारा आणि सारासार विचार करून समजावून देणारा जोडीदार मिळाल्यामुळे आज मी भरून पावले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली कामं आवरली. पूजा, माळ, नैवेद्य करून देवळात जायची तयारी करू लागलो. मी यांनी घेतलेली अंजिरी रंगाची इरकल नऊवारीची घडी मोडली. वंस पुढ्यात, नाहीच ना दिली परवानगी. आज नव्या नऊवारीची घडीच मोडलीस तर? मी म्हंटलच होतं, तू विषय तरी काढलास की नाही, की आपले मनातले मांडे मनात? तसं नव्हे हो वंस. आज देवी नऊवारीत नि मी कुठे पाचवारीची प्रथा सुरू करू? नेशीन कधीतरी घरी. आज नाही हो धाडस व्हायचं माझं. पाचवारीची घडी काय कधीही मोडता येईल. आमचा दोघींचा संवाद चालला होता. वंसांना काय उत्तर द्यायचं याची मी जुळवाजुळव करत होते. नि हे दुरून माझ्या फजितीला हसत होते.